बँकेकडून मेसेज द्यायला बघा कर्ज तर समिती स्थापन होईल ना, आता पाहू आता समोर का करते ना का नाही सरकार. 100% होणार आहे का म्हणलं. 100% होईलच ना, 100% होईलच ना. मग का करणार आहे त्याने. हवा समिती स्थापन करण, आता ते ठरवलं आता किती लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायचं. हा 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 त्या सर्व गोष्टी आता नियोजन करण आता. असं. समिती स्थापन केलं मग त्याच्यानंतर मग जिल्हा वाईज किती आकडेवारी आहे, किती शेतकरी आहे एका जिल्ह्यात तालुक्यामध्ये, शेतकरी संख्या किती हजार आहे. 10,000 असेल तर त्या 10,000 शेतकऱ्यावर किती कोटीचं कर्ज आहे, ते किती कोटीचं कर्ज मग 2020 पासून घ्यायचं का 2021 पासून घ्यायचं कर्जमाफी, त्या संदर्भामध्ये नियोजन करण, आकडेवारी काढून त्याच्यानंतर मग घोषणा करण. आशिष भाऊ आता हे निर्णय लागेल किती. निर्णय तर आता लवकर लागणार. आता 2 तारखेचा अल्टिमेट बच्चूकडून दिला आहे. हो तेच म्हणतो मी. 15 दिवसात का करायचा करा. त्याच्यानंतर त्या समितीमध्ये बोलवल्यानंतर त्याच्या मागण्या सांगन बच्चू भाऊ काय का नाही. पण निर्णय दिवाळीपर्यंत 100% होईलच. असं का. आजपर्यंत झोपून होतं, आता उठलं ना आंदोलन. आमच्याकडे आहे ना कर्ज, एकाच्या नावावर 50,000 आहे, एकाच्या नावावर 40,000 आहे, एकाच्या घरातच नाही येता आता. बँकेकडून मेसेज द्यायला बघा कर्ज भरून टाका भरून टाका. कधी आले. 2-4 दिवसापूर्वी आले. तर आता नाही येणार ना. आता त्याने सांगितलं ना, त्याने आदेश द्या. त्या ज्याचं बावनकुळेचं जे लेखी पत्र घेतलं त्याच्यामुळे काय का ज्यांचं थकीत कर्ज आहे त्यांना आता नवीन कर्ज कसं भेटेल या संदर्भामध्ये चर्चा करून त्या संदर्भात देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल असं त्याने सांगितलं ना आता लाईव्ह. हो 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 हो. आता सांगणे न करणे याच्यात भरपूर फरक आहे. केले पाहिजे. आता केलं तर आपलं गणित जमते, कारण आता आपल्याला गरज आहे कास्तकाराला. भरातच ना आता हे बोंबलले तेवढं कोरा करतो म्हणून. आश्वासन दिले ना. पुन्हा आता पत्रही दिलं. आता आपल्याकडे पत्र आहे. आजपर्यंत काहीच नव्हतं आपल्या हातात, पण आता लेखी महसूल मंत्र्याचं पत्र आहे ना आपल्याकडं. हो हो. आता त्याने आदेश दिले असं प्रत्येक ज्या ज्या बँकेत सोसायटी, सीटीसीसी बँक असो, राष्ट्रीयकृत बँक असो, सर्वांले. आता पाहू आता का म्हणते का नाही. आता 2 जुलैला पक्का निर्णय लागणार समजा. पक्का म्हणजे आता भाऊनं सांगला का तोपर्यंत तुम्ही का करायचं करा, त्याच्यानंतर आपण पुन्हा बसू. म्हणजे बच्चू कडू डबल बसणार उपोषणला. उपोषणाला बस नाही तर दुसरं काहीतरी त्या मंत्रालयाला शिरण, पण काहीतरी त्या केल्याशिवाय पर्याय नाही ना. हे असे ऐकत नाही ना. ऐकते का. आजपर्यंत वर्ष झालं बोंबलू ऐकले का. नाही ऐकले ना. मग तरी त्या माणसाला 7 दिवस उपाशी ठेवलं यायनं. मग 7 दिवस म्हणते काय रक्ताच्या उलट्या झाल्या ह्या माणसाले, तरी लेकाचे घाम फुटायला तयार नाही. हो ना हो ना. मग बंद करून टाकायला पाहिजे. जे मागलं नाही ते देतील. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं पुन्हा आंदोलन केलं होतं द्या म्हणून 1500 रुपये बायाले. केलं तर का आंदोलन कोणी नाही. मग जे केलं नाही ते लेकाचे देते, आणि जे आपल्या हक्काचा ते लेकाचे देत नाही. त्या विमानात मेले तर त्याला 1 कोटी करा. कास्तकार झाडाला लटकून मिळाला त्याला ₹1,00,000 ते झालं. ते ₹1,00,000 सर भेटायला 10 वर्ष लागते का. हो ना हो ना. अशी गती ह्या उद्योगपत्याचं. तेवढ्याला कोटी कोटी रुपयाचं कर्ज माफ करायला यायले पार 2-4 महिन्यामध्ये इशिदे करून टाकते. आपले राहतेच किती राहते एका शेतकऱ्याकडे कर्ज जास्तीत जास्त म्हणलं 2 किंवा 3 लाख भरपूर झालं. हो आता काही शेतकऱ्याकडे 1,00,000, 1,50,000, 50,000, 1,00,000, 1,50,000 जास्त नाही तर. सरासरी जास्तीत जास्त म्हणजे जास्तच असेल तर 2.5 ते 3 लाख. ते व्याज वाढत गेलं तर. हो आता आम्ही 1,09,000 उचलले होते. तर आमच्यावर आता 1,50,000 500-600 गोरी याद झाले समजा. नाही आता भरातच नाही. त्या नोटीसचा योग, त्याचे मेसेज आले का त्याला नेऊन पत्र दाखवा. वाटल्यास तुम्ही व्हॉट्सअपवर हाय टाका, तुम्हाला पत्र पाठवतो ते. तुम्हाला हाय पाठवू का. ते लेखी आश्वासनाचं त्या मॅनेजरला डायरेक्ट जाऊन दाखवा. हे पाय म्हणा हे बोंबलू सांगला म्हणा आम्हाला जेव्हा बटन दाबाच्या टाइम आले. हो ना हो ना. ते
मॅसेज सारखी टाकायलेत म्हणलं. हा मेसेज टाकला ना, जसा घरी आला तसा त्याला पत्र दाखवा. मग हा लाव म्हणा त्या आपल्या मुख्यमंत्र्याला फोन लावून त्याला विचारा म्हणा. का हा सांगितलं कशाला? ते सांगितलं म्हणून आम्ही बटना दाबल्या म्हणा यायले आणण्यासाठी. हाय पाटील भैया तुम्हाला मी. हा ते आमच्या डोक्यावरचं कर्ज माफ करायसाठी आम्ही यायले सत्तेत बसवलं म्हणा. हा 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 कर्जाची वसुली करायसाठी नाही यायले खुर्ची दिली म्हणा आम्ही. हा हा कर्ज माफ होईल या उद्देशाने आम्ही त्याला खुर्ची दिली म्हणा. हो ना हो ना. मग यायले काय उद्योगपत्याचं माफ करता नाही यायले हय गई नाही राहत, पण आमच्या कास्तकाराचं 50,000 ना लाख रुपये सरसकट माफ करायला यायले वर्ष लागलं. बर बर.